नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा 1 आणि 2 जुलै हवामान अंदाज. काय हवामान अंदाज आहे बघा. गेल्या काही दिवसामध्ये पावसाने भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे. आता 1 आणि 2 जुलैला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला चॅनल नवीन असेल, हवामान अंदाज असेल, त्याचबरोबर पीक विमा असेल याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज नवीन माहिती देत असतो. बघा आता 2 ते 3 दिवस अतिशय तुफान पाऊस सांगितलेला आहे. मग कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट दिले आहे, कोणत्या ठिकाणी येलो अलर्ट आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपण सांगितलं होतं बघा, रायगड असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर समुद्र सपाटीच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. आणि आता त्या प्रमाणामध्ये पाऊस व्हायला समुद्राच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे. समुद्राच्या कडेला वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी तर समुद्राचे पाणी सुद्धा शहरांमध्ये भरायला सुरुवात झाली आहे. अचानक वाढलेल्या या पावसामुळे अवकाळी रौद्र रूप स्थापन केलेलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होणार याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. बघा आता हा 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे. वातावरण जर बघितलं सकाळपासून असं वेगळं वातावरण आहे, सूर्यकिरण कुठेही दिसत नाही. याचा परिणाम असा होणार आहे की अंधाऱ्या वातावरणामुळे अजून पावसाची शक्यता आहे. मग कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर बघा, मध्य महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस जो आहे अचानक संकट तयार. गेल्या काही दिवसाचा आपण जर बघितला तर पावसाने धडी मारून बसली होती, परंतु आता पाऊस हा मोठ्या 2 ते 3 दिवसामध्ये ॲक्टिव्ह होणार आहे. कोणत्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस होणार नाही याची सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला चॅनल नवीन असेल, चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बघा हवामान अंदाज जर असा आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांना, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे याची सविस्तर चर्चा आज आपण करणारच आहोत. त्याचबरोबर बघा, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, नाशिक असेल, या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर येलो अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्ट जो आहे हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, या 4 ते 5 शहरांना, सोलापूर असेल, यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतीचे नुकसान होऊ शकतं, पिकांचे नुकसान होऊ शकते. आता हा जो पाऊस आहे हा काही ठिकाणी अचानक वाढणार आहे, काही ठिकाणी हा पाऊस थोडासा कमी असणार आहे. मध्यम ते अतिमध्यम ते उच्च प्रतीचा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे, वर्धा असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल, नांदेड असेल, या सर्व ठिकाणी हा पाऊस होणार आहे. मलकापूर असेल, बुलढाणा असेल, बघा महाराष्ट्रात दिसत आहे. सध्याचा आपण लाईव्ह हवामान खात्याचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण बघत आहोत की कशाप्रमाणे वारे बदलत आहे, त्याच्यामुळे पावसाची दिशासुद्धा बदलत आहे. पावसाची दिशा बदलल्यामुळे सुद्धा वातावरणामध्ये बदल आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्यापेक्षा जे काही आपल्याला महत्त्वाचे जे शहरं आहे याच्यामध्ये शेतींना मोठं नुकसान होणार आहे. बघा सगळ्यांना आपल्याला संदेश आहे की येत्या 3 दिवसामध्ये पाऊस हा चिंतेचा विषय बनणार आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, तर काही शेतकऱ्यांकडे इतका पाऊस झालेला आहे. उदाहरणार्थ बघा, नाशिक असेल, मुंबई असेल, अहिल्यानगर असेल, याच्यातील जे महत्त्वाचे धरणं आहे यांच्यामध्ये चांगला पाणी साठा उपलब्ध झाला आहे. नाशिकमधील गंगापूर डॅम पहिल्यांदा 65% एवढ्या लवकर भरलेला आहे. जुलै या सुरुवातीलाच 65% भरलेला आहे. याच्यातून जायकवाडीला विसर्ग चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील ही शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आपल्याला जर आढावा घेतला तर काही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे, तर काही शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की अजून पेरणीसुद्धा झालेली नाही. जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. आत्तापर्यंत सरासरी आपण जर अंदाज घेतला तर 40-50% पाणीसाठा काही धरणांमध्ये उपलब्ध झाला, म्हणजे एका महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेल्याचा आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार जर केला तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही पिके आता सडण्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील हवामान अंदाज जर आपण बघितला, 3 ते 4 दिवस शेतकऱ्यांनी शेतीची कोणतीही महत्त्वाची कामे करू नये, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे याचं नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ रोपे टाकणे असतील किंवा फळबागांचे काम असतील किंवा फवारे असतील, त्याचबरोबर लागवडी असतील, या लागवडी थोड्याशा थांबवायच्या आहे, कारण अचानक पाऊस जर वाढला तर ही बियाणे असेल किंवा इतर पिके सडण्याची शक्यता आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? हवामान अंदाजाचे लेटेस्ट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला कॉपी करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण नवीन व्हिडिओ हवामान अंदाज असेल, पीक विमा असेल यांच्या माध्यमातून टाकत असतो. आता बघा, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी इतका पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कारण का बघा, आपण जर बघितलं तर मुंबई समुद्र सपाटीपासून जे लगतचे किनारे आहे या ठिकाणी रायगड असेल, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी तर समुद्राचे पाणी शहरांमध्ये घुसायला सुरुवात झाली, इतकी पाण्याची पातळी वाढली आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा लेटेस्ट अंदाज असा आहे, 3 ते 4 दिवस तुफान पाऊस, अतिवृष्टी, वादळासह पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर जाताना सुद्धा आपण
काळजी घेणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून सांगा. अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.